आपण वळूया आपण भारत काश्मीर संदर्भातल्या घडामोडींकडे। भारताचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तानने आता मुस्लिम राष्ट्रांकडे हात पसरलेत। पाहूयात 60 सेकंदात बातमी। धडकी भरलेल्या पाकिस्तानने आता मुस्लिम कार्ड खेळलाय, तर मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन कडे पाकिस्तानने मदतीसाठी भीक मागितली आहे। तर चीन आणि तुर्कीनंतर आता मुस्लिम देशांच्या संघटनेनं पाकिस्तानला म्हणजेच अप्रत्यक्षपणे दहशतवादाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं। मात्र कोणते देश कुणाच्या सोबत आहेत पाहूया। पाकिस्तान सोबत सिरिया, इराक, अझरबैजान, तुर्की, मलेशिया हे देश आहेत, तर भारतासोबत सौदी अरेबिया, यूएई, कतार, ओमान, कुवेत, बहरीन आणि इजिप्त हे देश आहेत। मुस्लिम देशांच्या संघटनेत वर्चस्वाचा वाद आहे, त्यामुळे तुर्की पाकच्या बाजूने उभी असली तरी सौदी अरेबिया मात्र भारताला पाठिंबा देते। त्यामुळे 57 देशांपैकी 20-25 देश भारताच्या विरोधात भूमिका घेत असले तरी अनेक देशांच्या व्यापारी नाड्या भारताच्याच हातात आहेत। त्यामुळे या ठरावाला पाठिंबा देणारे देश युद्ध सुरू झाल्यास पाकिस्तानला पाठिंबा देण्याची शक्यता कमीच असल्याचं तज्ञांनी सांगितलंय। आता वळूया राफेलकडे। पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी भारताचा सर्वात बलाढ्य राफेल सज्ज झालाय। राफेलच्या शक्ती प्रदर्शनाची बातमी पाहूयात 60 सेकंदात। पहलगामचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारनं सैन्याला पूर्ण मोकळीक दिल्यानंतर आता वायुदल तयारीला लागले आणि त्यामुळेच भारत पाकिस्तान मधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचं लक्ष उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरकडे लागलंय। कारण गंगा एक्सप्रेस वेवर राफेल, जॅग्वार, मिराज, Su-30 MKI, MiG-29, Mi-17 V5 या अत्यंत शक्तिशाली लढाऊ विमानांच्या शक्ती प्रदर्शनामुळे पाकिस्तानचा थरकाप उडालाय। भारतीय हवाई दलाच्या विमानांचा डे आणि नाईट लँडिंगचा युद्धाभ्यास सुरू आहे। भारतानं आपल्या ताफ्यातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान बाहेर काढलंय। शाहजहांपूर येथील गंगा एक्सप्रेस वेवर बांधलेल्या 3.5 किलोमीटर लांबीच्या हवाई पट्टीवर वायुसेनेनं आपली ताकद दाखवली आणि या मोहिमेत वायुसेनेची सर्वात प्रगत लढाऊ आणि वाहतूक विमानांचं उड्डाण आणि लँडिंग करण्यात आलं। ही कवायत पाहता भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानला चांगलीच धडकी भरली आहे। पाकिस्तानची आता खैर नाही, कारण पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र बसवलं जाणार आहे। त्यामुळे राफेलची मारक क्षमता आणखी वाढणार आहे। ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र वजनाला हलका, वेगवान आणि तितकाच घातक आहे। ब्राह्मोस एनजी क्षेपणास्त्र हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येणार आहे। त्यामुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे। ब्राह्मोस एनजीची वैशिष्ट्य काय आपण ती पाहतोय। सुमारे 1 ते 1.5 टन वजन आहे, 6 मीटर आणि व्यास 50 सेंटीमीटर लांबी, वेग आहे 4170 किलोमीटर प्रति तास, रेंज आहे 290 किलोमीटर, हवा, जमीन, समुद्र आणि पाणबुडीवरून डागता येण्याची क्षमता आहे। पहलगाममधील हल्ल्यात पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळालेत असं एनआयच्या सूत्रांतर्फे कळतंय। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल जो आहे तो एनआयकडून तयार करण्यात आलाय। दहशतवादी पहलगाममध्ये कसे आले, कोणत्या मार्गाचा त्यांनी वापर केला, बेताब व्हॅलीमध्ये कशी शस्त्र लपवली याचाही उल्लेख या अहवालात करण्यात आलाय। एनआयच्या अहवालात आणखी काय मुद्दे आपण पाहूया। लष्कर ए तोयबा, ISI, पाक आर्मीच्या षडयंत्राचे पुरावे सापडले। दहशतवाद्यांनी बेताब व्हॅलीमध्ये शस्त्र लपवली होती। पाकिस्तानचे नागरिक हाशिम मुसा आणि अलीभाई उर्फ तल्लाभाईचा उल्लेख आहे। दहशतवादी POK मध्ये आपल्या हँडलर सोबत संपर्कात होते। ISIच्या इशाऱ्यावरून लष्कराच्या हेडक्वार्टरमध्ये षडयंत्र रचलं गेलं असं देखील अहवालात नमूद केलंय। आता पुढच्या बातमीकडे, राज्यातल्या बातम्यांचा वेध घेऊया। सिंधू जल कराराबाबत आता केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय। आता ऍक्शन पहा असं CR पाटील यांनी म्हटलंय। सिंधू करारावरच खूप चर्चा सगळे सुरू आहे। आता तो पहा ना, ऍक्शन पहा, आता तो पहा ना, ऍक्शन पहा। आता बिलावल भुट्टो काय म्हटलेत पाहूया। भारतानं पाकिस्तानची पाणीकोंडी केल्यानंतर त्यांच्या नेत्यांचा थैथयाट सुरू झालाय। बिलावल भुट्टो पुन्हा एकदा बरळलेत।
सिंधू नदीचं पाणी रोखलं तर भारताविरोधात युद्ध सुरू होईल अशी धमकी माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोंनी दिलेली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू नदी करार थांबवण्याचे अनेक कठोर निर्णय घेतलेत. त्यानंतर बिलावल भुट्टोंनी युद्धाची भाषा केली. हम जंग नहीं चाहते, मगर जो हमारा सिंधु पे हमला करे वो जंग का तैयारी करे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. टिल्ला फील्ड फायरिंग रेंज इथं पाकिस्तानी लष्कराच्या युद्ध सरावादरम्यान त्यांनी टँकवर चढून भारतानं कुठलाही प्रकारचा हल्ला केल्यास त्याला पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा दिलाय. बघा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर काय म्हणते आपण बघतोय. भारताकडून हल्ला झाल्यास तत्काळ आणि कडक उत्तर देण्यात येईल. पाकिस्तानला शांतता हवी आहे, मात्र सुरक्षा जपण्याकरता देश सज्ज आहे. अमेरिकेनं दोन्ही देशांना संयम राखण्याची विनंती केली. टिल्ला फील्ड फायरिंग रेंज इथं युद्धाभ्यासात पाकचे लष्कर प्रमुख उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ही दरपुक्ती केली. टँकवर चढून भारताविरोधात त्यांनी गरळ ओकळी. भारत पाकिस्तान विरुद्ध आणखीन एक कडक निर्णय घेण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकार लवकरच पाकिस्तान बरोबरची पोस्टल सेवा थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानला कडक संदेश देणं आणि त्यांच्यावर दबाव वाढवणं हा यामागे मुख्य उद्देश आहे. बघा डाक सेवा बंद होण्याचा परिणाम काय होऊ शकतो आपण ते पाहूया. पाकिस्तानसोबत पोस्टल सेवा बंद केल्यानं व्यापार आणि पत्रव्यवहार थांबतील. आधीच डळमळीत असलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो. भारताकडून हल्ल्याच्या भीतीनं पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओके मध्ये भीतीचं वातावरण आहे. पीओके मध्ये पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. राजनैतिक आणि आर्थिक आघाड्यांवर दबाव निर्माण करून पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याची रणनीती आहे. भारताचा पोस्टमॅन पत्र घेऊन जाणार नाही, तर एक मजबूत संदेश पाकिस्तानकडे जाईल. आता पुढच्या बातमीकडे. भारताकडून हल्ल्याच्या भीतीने आता पाकव्याप्त काश्मीर अर्थात पीओके मध्ये भीतीचं वातावरण आहे. पीओके मध्ये पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आले. जवळपास 1000 मदरसे बंद करण्यात आलेत. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये सैन्य तैनात करण्यात आलेलं आहे. भारताच्या भीतीमुळे पीओके मध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घातल्याची कबुली बिलावल भुट्टो यांनी दिली आहे. पाकिस्तानला कित्येक वर्ष दहशतवादाचा सामना करावा लागलाय आणि अशाच दहशतवादी कारवाईत आपल्या आईचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी नमूद केलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बिलावल भुट्टोंनी हे वक्तव्य केलंय. That Pakistan has a past as far as extremist groups are concerned. Pakistan went through the aggressive phase of terrorism that we did go through. We saw terrorist attack every other day. That Pakistan internally, particularly after the assassination of my mother, Shaheed Mohtarma Benazir Bhutto, you've seen Pakistan take serious action, successful action against these groups. I believe today this is not the case. The Pakistani government, the Pakistani agencies are not in league with, they're in fact combating such terrorist elements. चीननं पाकिस्तानला मदतीचा हात पुढे केलाय. चीनचे राजदूत जियांग झेडोंग यांनी इस्लामाबादमध्ये पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली. त्यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला असूनही चीननं पाकिस्तानला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलंय. त्यावरूनच भारताविरुद्ध चीनची रणनीती बदलणार नाही हेच दिसून येतंय. चीननं दहशतवाद्यांना कधी संरक्षण दिलं आपण ते पाहूया. 2009 मध्ये संयुक्त राष्ट्रामध्ये मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनचा व्हेटो होता. 2016 मध्ये भारतानं मसूद अझहरवर बंदी घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर चीननं तांत्रिक स्थगिती देऊन थांबवलं. 2017 अमेरिकेनं मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावेळी देखील चीननं व्हेटो नाकारला. पुलवामा हल्ल्यानंतर जेव्हा मसूद अझहर विरुद्ध प्रस्ताव आला तेव्हाही चीननं पुन्हा तो व्हेटो केला. मे 2019 आंतरराष्ट्रीय दबाव वाढताच मात्र चीननं अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यास पाठिंबा दिला.
राजस्थानच्या जैसलरमधून एका पाकिस्तानी गुन्हे गुप्तहेरला बेड्या ठोकल्यात. सुरक्षा एजन्सींनी याला 1 महिन्यापूर्वी अटक देखील केली होती. पठाण खान असं या पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तो जैसलमेर जिल्ह्यातील मोहनगड नहरी परिसरातील रहिवासी आहे. आरोपी पठाण खान पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सी ISI सोबत काम करत होता. सीमेलगतच्या संवेदनशील भागांची माहिती पाकिस्तानला त्यांनी पुरवली. बघा, पाहूयात. जैसलमेरमधून पठाण खान नावाच्या पाकिस्तानी गुप्तहेराला अटक झालेली आहे. 2019 मध्ये पाकिस्तानमध्ये प्रवास त्याने केला होता. त्या ठिकाणी तो ISIशी संपर्कात आला. भारतात परतल्यानंतर त्याने आपलं गुप्तहेर नेटवर्क सक्रिय केलं. सीमावर्ती भागांवर लक्ष ठेवून पाकिस्तानला फोटो आणि व्हिडिओ पाठवत होता. पैसे मिळवण्यासाठी इंटरनेट आणि फोनद्वारे त्यांनी संपर्क केला. आता पुढच्या बातमीकडे. चुनचुनकर मारा, मात्र आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता खासदार संजय राऊतांनी केलेली आहे. दिल्लीत हल्ले घडले तेव्हा शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला गेला. मात्र आता पुलवामा, पहलगाम, उरीसाठी गृहमंत्री जबाबदार असलेल्या शहांचा राजीनामा घ्या असं देखील टोला त्यांनी लगावलेला आहे. मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा. और अगर कोई एक कायराना हमला कर कर ये समझता है कि हमारी बड़ी जीत है, तो एक बात मन से समझ लीजिए, ये नरेंद्र मोदी सरकार है, किसी को बख्शा नहीं जाएगा. जो प्रकार घडलेला आहे पेलगावला, 27 लोक निरपराध मारले गेले, ती जबाबदारी घेऊन अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे. ते राजीनामा देत नसते तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायश्चित दिलं पाहिजे. चुनचुन मारा ना, आपको किसने रोका है? मारो, सबसे पहले जवाब दो. पुलवामा में 40 जवान क्यों मरे और 27 निरपराध लोग जो मारे गए, जिसमें से महाराष्ट्र के, वो क्यों मरे? उसका जवाब दीजिए. आप इस्तीफा दीजिए, जो बोलना है बोल दीजिए. बातमी आता केदारनाथमधून. बम बम बोलेच्या जयघोषात केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडण्यात आलेत. केदारनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात 12,000 फूट उंचीवर वसलेलं आहे. शंभू महादेवाच्या दर्शनासाठी देशभरातील हजारो भाविक केदारनाथमध्ये दाखल झालेत. परदेशातील भाविकही दर्शनासाठी आले. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर आणि आसपासच्या राज्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. मात्र दहशतीच्या सावटातही भाविकांनी केदारनाथमध्ये दाखल होऊन दहशतवादाला चपराक लगावली. आज का जो महत्व है वो अखंड ज्योत का महत्व है. जब कपाट खोलते हैं तो भगवान की अखंड ज्योत जली हुई मिलती है, क्योंकि 6 महीने भगवान की ज्योत को जलाते हैं तो सर्वप्रथम अखंड ज्योत के दर्शन होते हैं. व्यवस्था में श्री बद्रीनाथ के मंदिर समिति के द्वारा, शासन प्रशासन के द्वारा, त्रिपुरी समाज के द्वारा ये व्यवस्था कर दी कि इस बार कोई भी यात्री बगैर दर्शन के नहीं जा पाएगा. हिमालय की यात्रा अत्यंत दुर्गम होने के कारण और यहाँ का जो वातावरण है वो अत्यधिक पवित्र होने के कारण इन एक केदार का भी कोई अगर दर्शन कर लेता है तो उसको सभी ज्योतिर्लिंगों के दर्शन का फल मिल जाता है. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन मी तरी दिलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. महायुतीच्या नेत्यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर निधीचं कारण देत कर्जमाफी संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून टीका होते. कर्जमाफीवरून राज्यामध्ये आंदोलनही होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी तिजोरी रिकामी झाल्यानं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नसल्याची टीका होते. कर्जमाफीचं आश्वासन मी तरी दिलं नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. मात्र यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे. तरी कर्जमाफीबाबत काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यावर, ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? आश्वासन का दिलं? कुणी दिलं? विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं, महायुतीने दिलं. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. रामराजेंना सातारच्या वडूज पोलिसांनी समन्स पाठवले. उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याच प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले.
दरम्यान या प्रकरणात 12 लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांना समन्स बजावल्यानं आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पुण्याच्या तपासामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि टेक्निकल एव्हिडन्स आतापर्यंत जे काय प्राप्त आहे त्या अनुषंगाने 12 लोकांना नोटीस देऊन तपास कामी समक्ष हजर राहण्यासाठी बोलवलेलं आहे. त्यांचं इंट्रॉगेशन करून ते पुढील त्यांना जे आरोपी होते त्या आरोपी संख्या वाढेल आणि किंवा बाकी साक्षीदार होतील. परंतु ते 12 पुढच्या बातमीकडे बातमी आता पंकजा मुंडेंबाबत. महाराष्ट्रातील मंत्रीच सुरक्षित नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना फोन करून अश्लील वक्तव्य आणि मेसेज करणाऱ्याला अटक झालेली आहे. पुण्यातील अमोल काळे याला अटक झालेली आहे. काळे हा बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्र सायबरनं भोसरी पोलिसांच्या मदतीनं त्याला अटक केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंना अमोल काळे हा फोन आणि मेसेज करून त्रास देत होता. इकडे पंकजा मुंडेंना त्रास दिला जात होता तर तिकडे जितेंद्र आव्हाडांना धमकी आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. शिवीगाळ तसंच जीवे मारण्याची धमकी झाल्यानं खळबळ उडालेली आहे. सुमित देशमुख नावाच्या व्यक्तीनं धमकी दिल्याची माहिती समोर आलेली आहे. धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक आव्हाडांनी पोस्ट करून पोलिसांनी दखल घ्यावी असं म्हटलेलं आहे. मात्र आता आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं खळबळ उडाली आहे. बातमी आता कोल्हापूरमधून. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला. अजित पवारांनी फेटा बांधण्यास नकार दिल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं. चंदगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव झाल्यामुळे अजित पवारांनी फेटा बांधण्याचं टाळलं. चंदगड मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी दिला. मात्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी राजेश पाटील यांना नाकारलं. त्यांचा पराभव झाला याची खंत अजित पवारांना आहे आणि त्यामुळेच त्यांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला. मी पुन्हा उपमुख्यमंत्री झालो. आज तुम्ही माझा पुन्हा सत्कार केला आणि ते केला असताना फेटा फक्त बांधला नाही. कुठंतरी एक मन म्हणत होतं कुठं फेटा बांधतो, आपला उजवा हात राजेश पाटील पराभूत झालाय म्हणून ते फेटा बांधला नाही. मी फेटा बांधील पण पुन्हा राजेश पाटलाला निवडून द्या, एक काय म्हणेल तेवढे फेटे बांधील. आता जी बातमी आम्ही दाखवतोय ती दृश्य तुम्हाला विचलित करू शकता. मुलासोबत जात असलेल्या एका आईला भरधाव कारनं उडवलं. हा अपघात किती भीषण आहे हे आपण दृश्यांमध्ये पाहू शकता. कारनं दिलेली धडक इतकी जोरदार होती की महिला काही फूट अंतरावर फेकली गेली. काय घडतं हे कळताच तिचा 4 ते 5 वर्षांचा मुलगा तिच्या मागे धावत गेला. CCTV मध्ये अपघाताची दृश्य कैद झाली. पोलीस त्या आधारे आता फरार कार चालकाचा शोध घेत आहेत. केरळच्या मलप्पूरमध्ये ही घटना घडलेली आहे. सध्या महिलेची प्रकृती गंभीर आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत. कारनं आईला उडवलं आणि चिमुरड्याचा एकच आक्रोश सुरू झाला. हे दृश्य बघून अनेकांचे डोळे पाहत. त्या महिलेवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. महिलेची प्रकृती गंभीर आहे. पुढची बातमी आता पुण्यातून. शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनी परिसरात सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या शेर बहादूर यांचा 7 वर्षांचा मुलगा नरेंद्रवर भटक्या कुत्र्यानं हल्ला केला. भटक्या कुत्र्यानं नरेंद्रच्या गालाचा चावा घेत त्याला 15 ते 20 फूट फरफटत नेलं. रुग्णालयात नरेंद्रच्या गाल्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. त्यासाठी पुणेकर देखील मदतीला धावून आले. वर्गणी गोळा करून नरेंद्रच्या ऑपरेशन आणि औषधोपचाराचा खर्च उचललाय. तो इधर ही था, वो खेलने के लिए जा रहा है बोला था. मैं बोली खेल के आओ थोड़ा ही, 9 बजे बंद होता है बोल के खेलने. अभी रोज जाता था वो. अभी वो दिन वो इसका नसीब वैसे ही था, उसने कुत्ता ले काट दिया. अभी उसको कुत्ता ले इधर काट दिया ना पूरा ही. मैले भी नहीं देखा था, मैं थोड़ा ही काटी सोचा था. वो तो पूरा ही गाला ही कट गया था, मैं तो देखा ही नहीं था बाद में. उसके बाद वो लड़का था, उसने लिया दवाखान में. दवाखान पे किधर है वो भी नहीं मालूम था. ये मेरी बहन का लड़का था, इसलिए लेके गया था. इसके साथ में मैं गई था. वो डॉक्टर ने बोला इधर इंजेक्शन नहीं मिलेगा बोला, तो वो दूसरा दवाखान में भी. बिबट्यानं हल्ला केल्यास त्याच्या तावडीतून जिवंत सुटणं जवळजवळ अशक्य समजलं जातं. पण शिरूरच्या रांजणगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्रा बचावला. शेतकरी हिरामण खेडकर यांच्या घरासमोर बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केला. बिबट्या कुत्र्याला घेऊन जात असताना आवाज झाल्यानं कुत्रा बिबट्याच्या तावडीतून सुटला.
तेवढ्यात बिबट्यानं कुत्र्याला सोडून पळ काढला. ही संपूर्ण जो थरार आहे हा CCTV कॅमेऱ्यात चित्रित झालेला आहे. कुत्र्यावर हल्ला केला, त्याला तोंडात देखील पकडलं, मात्र त्यानंतर कुत्र्याला सोडून तो तिथून पळाला. पुणे जिल्ह्यातल्या बातमीनंतर वळूया राजकीय बातमीकडे. रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो ध्वजवंदन कार्यक्रमाच्या निमित्तानं आता खासदार संजय राऊतांनी मंत्री भरत गोगावलेंमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळतंय. रायगडचं पालकमंत्री पद गावगुंडांकडे असता कामा नये असं म्हणत खासदार राऊतांनी पालकमंत्री पदाच्या वादावरून गोगावलेंना टोला लगावलाय. तर आम्ही जनतेच्या हितासाठी गावगुंडगिरी करतो, राऊतांना आपल्या आघाडीत बघावं असं प्रत्युत्तर भरत गोगावलेंनी दिलं. आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत. युवा नेतृत्व आहे या महाराष्ट्रातले, ठीक आहे, राजकीय मतभेद आहेत, त्या कार्यक्षम मंत्री आहेत. रायगड सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे गावगुंडांकडे असता कामा नये. कोणत्याही अत्यंत संयमानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला पाहिजे, जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ठामपणे उभा राहील. आणि मला असं वाटतं की एक चांगला चेहरा आहे, त्यांच्याकडे जर आला असेल आम्ही त्यांचं स्वागत करतो. संजय राऊत कोण की त्यांनी ते त्यांच्या आघाडीचं बघावं. आमच्यामध्ये ढवळाढवळ करायचं काही कारण नाही आहे. आम्ही जे काय गावगुंडगिरी करतो ते आमच्या जनतेसाठी, त्यांच्या विकास कामासाठी, त्यांच्या भल्यासाठी करतो. तुमच्यासारखं स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाही आहे. त्यांनी आघाडीकडे पाहावं, आमच्या युतीमध्ये डोकावून पाहू नये असा आमचा त्यांना सल्ला आहे. पुढची बातमी रायगड जिल्ह्यातूनच आहे. रोहा नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता ओंकार भुरण यांच्यावर रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात हल्ला झालेला आहे. लोखंडी रॉडनं आणि लाथाबुक्यांनी त्यांना मारहाण झालेली आहे. मारहाणीची ही घटना CCTV चित्रित झालेली आहे. या विरोधात आता रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. रात्रीच्या सुमारास भुयारी गटार योजनेच्या कामात भुरण देखरेख करीत असताना कन्हैया पडवळ आणि आणखीन एक व्यक्ती तिथं आली आणि किरकोळ कारणावरून वाद घातलत भुरण यांना मारहाण केली. आरोपींवर कडक कारवाई झाली नाही तर सोमवारपासून आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. सर्व नगरपालिका नगरपंचायती काळ्या फिती लावून आज काम करत आहे आणि काळ्या फिती लावून कटोरा ज्या आता त्यांना जर जामीन मिळण्याची जी कलमं लावली ती रद्द करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. तर शिक्षा तशी नाही झाली तर सोमवारपासून पूर्ण अत्यावश्यक सेवा बंद करून रायगड जिल्ह्यातील नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातील नगरपालिका बंद ठेवण्याचा आमचा युनियनचा आम्ही ठरवलेला आहे.